नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पत्रकासंबंधी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आता माहिती पत्रक जे आपण अभ्यासलेलं आहे त्यामध्ये वारंवार तुम्हाला समजावून सांगताना मी म्हटलं होतं की हे जे माहिती पत्रक आहे त्यामध्ये सत्य प्रतिपादित केलेलं असावं, सत्य विश्लेषित केलेलं असावं, माहिती ही अचूक असावी। परंतु आपण बहुधा असं बघतो की कोणतीची बाब आपल्याला एखाद्या ठिकाणी आवर्जून जर म्हटलं असेल की ही जी माहिती तुम्ही देता आहे ती सत्य असली पाहिजे, त्यामध्ये त्रुटी नसावी, त्यामध्ये कोणत्याही बाबतीत म्हणजे लोकांची फसवणूक होणार नाही अशी बाब होऊ नये। पण आपल्याला बहुतांश वेळा असे काही खटले किंवा अशा काही घटना बघायला मिळतात की ज्यामध्ये जी न करण्याजोगी बाब असते ती लोकांद्वारे केली जाते। मग अशा पद्धतीमध्ये आजचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे या व्हिडिओमध्ये तर ती बाब तीच आहे की जे करायचं आहे ते न करता म्हणजे असत्य जे सत्य बाब आहे ती सत्य बाब न दाखवता जर असत्य बाबीचा तिथे आपण उलगडा केला असेल किंवा असत्य बाब दाखवून एखाद्याला फसवणुकीचा प्रकार तिथे घडला असेल भागधारकांसोबत तर त्यामध्ये काय दंडात्मक कारवाया केली जाऊ शकतात किंवा त्या अशा प्रकारामधून वाचण्याचे उपाय काय काय असू शकतात, कोण कोण व्यक्ती यामध्ये जबाबदार धरले जाऊ शकतं, या सर्व बाबींचा अभ्यास आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन अथवा अन्यथा कथन ज्याला म्हणतो ते, की माहिती पत्रकामध्ये अन्यथा कथन किंवा असत्य प्रतिपादन केल्याने काय परिणाम होऊ शकतात, त्याच्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याचीच व्याप्ती दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये आपण अभ्यासणार आहोत की जर असत्य प्रतिपादन केलं तर त्या संबंधित दिवाणी स्वरूपाची जबाबदारी काय असते, म्हणजे सिव्हिल लायबिलिटीज आपल्या काय तिथे असतील ते आपल्याला पाहाव्या लागणार आहेत। आणि दुसरा प्रकार आहे की असत्य प्रतिपादनाबाबत फौजदारी स्वरूपाची जबाबदारी म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी काय असणार आहे याचा तिथे अभ्यास करावयाचा आहे। आणि सगळ्यात शेवटी सरतेशेवटी आपण अभ्यास करणार आहोत माहिती पत्रकातील असत्य कथनावर उपाय काय असणार आहेत या संबंधी। तर सगळ्यात पहिला आपण अभ्यास करूया आता की माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन किंवा अन्यथा कथन काय असतं ते, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मिसरिप्रेझेंटेशन इन प्रॉस्पेक्टस। आता जर तुम्ही सिलेबस फॉलो करत असाल तर सिलेबस तुम्हाला इंग्रजीमध्ये असेल तिथे आणि इंग्लिशमध्ये आपण जे शिकलेलो आहोत मराठीमध्ये ते ॲक्युरेट तुम्ही सिलेबस तुमचा पूर्ण होत आहे की नाही जरी तुम्हाला बघायचं असेल तर मी त्याकरिता तुम्हाला इंग्रजीचे नावसुद्धा सांगते। आणि प्रॉस्पेक्टस या संबंधामध्ये तुम्हाला सेकंड युनिटमध्ये प्रॉस्पेक्टसच्या कन्सेप्ट, डेफिनेशन्स आणि कंटेंट ऑफ प्रॉस्पेक्टस, टाइप्स ऑफ प्रॉस्पेक्टसच्या नंतर अत्यंत महत्त्वाचा आणि जर तुमचा 80 मार्काचा लेखी पेपर झाला असता तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाचा एक प्रश्न आपला हा असत्य प्रतिपादनावर बनत असतो किंवा अन्यथा कथनावर बनत असतो। तर त्याचा आज आपण इथे अभ्यास करूया। जरी तुमचा 80 मार्काचा पेपर बनणार नाही आहे पण तरी MCQ साठी पण या मुद्द्यांचा आधार तिथे घेतला जाऊ शकतो, यामधली खूप सारी माहिती तिथे उपयोगात आणली जाऊ शकते। म्हणून माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन किंवा मिसरिप्रेझेंटेशन इन प्रॉस्पेक्टस काय असतं तर माहिती पत्रक हे कंपनीतर्फे जे म्हणजे निर्माण करण्यात आलेले वेगवेगळे प्रलेख असतात, जे दस्तऐवज असतात, जे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते त्यापैकी एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून गणल्या जात आहेत। आणि जी गुंतवणूकदारांना आपल्याला माहिती द्यावयाची आहे, ज्या माहितीच्या आधारावर ते आपल्या कंपनीतील अंश, ऋणपत्रे खरेदी करणार आहेत तर भविष्यामध्ये गुंतवणूकदारांना अंश खरेदी करण्याचे कोणते फायदे मिळतील, त्यांना आपल्यासोबत जुळल्याने काय फायदा होणार आहे या संबंधीची माहिती आपण माहिती पत्रकाच्या रूपाने देत असतो। म्हणूनच माहिती पत्रकात देण्यात येणारी माहिती ही अचूक व सत्य असावयास पाहिजे, त्यात कोणतेही असत्य प्रतिपादन केलेलं नसावं। माहिती पत्रकात एखादे विधान चुकीचे असेल, एखादी बाब जाणून बुजून लपविली असेल किंवा गाळली असेल किंवा माहिती पत्रकात दिलेल्या माहितीच्या आधारे काही चुकांची गृहीते कल्पिली जात असतील तर त्याला असत्य प्रतिपादन किंवा अन्यथा कथन असं म्हटलं जाते। म्हणजे आपण जे अभ्यास करतोय ही बाब याचा इथे आपण एक व्याख्यात्मक अभ्यास जर करायला गेलो तर माहिती पत्रकामध्ये
चुकीने लिहिलेली एखादी बाब, जाणून बुजून तुम्ही लोकांसमोर ती बाब प्रदर्शित करू इच्छित नाही म्हणून ती तुम्ही गाळून दिली किंवा ती लपविली, अशा प्रमाणे ज्या आपण असत्याकरिता म्हणजे एक खोटं बोलण्याकरिता ज्या आपण 10 चुका करतो आणि पुन्हा 10 खोट्यांची त्यावर खोट्या गोष्टींची त्यामध्ये भर घालतो, तर या सगळ्या ज्या काही आपल्या प्रक्रिया एक चूक लपवण्यासाठी किंवा एक बाब लपवण्यासाठी किंवा स्वहितासाठी जर आपण करतोय की जेणेकरून एखादी बाब दर्शविली जात नाही आहे, ती लपविली जात आहे, माहिती पत्रकामध्ये विधान चुकीचं देतोय, तर अशा प्रकारे जे काही असत्य प्रतिपादनाच्या ज्या काही घटकांचा तिथे अवलंब केला जाईल तो प्रत्येक घटक एका नावाने ओळखला जाईल, त्याला म्हटलं जाते अन्यथा कथन किंवा असत्य प्रतिपादन. म्हणजे आपण मिसरिप्रेझेंट केलेली आहे एखादी बाब तिथे. मग आता एखादे विधान दिशाभूल करणारे असेल, वास्तविक सत्य लपवणारी एखादी बाब असेल किंवा अशा प्रकारची एखादी बाब की जेणेकरून जनतेच्या मनावर त्याचा वास्तविक तथ्यासंबंधी असत्य प्रकाश पडेल, म्हणजे ॲक्च्युअल बाब वेगळी आहे आणि आपण दाखवत वेगळं आहोत, असं जर काही असेल तर त्या सर्व बाबी अन्यथा कथनामध्ये गणल्या जातात किंवा अन्यथा कथन म्हणून त्यांना संबोधिलं जाते. अशा प्रकारे अन्यथा कथनाबद्दल कंपनी कायद्यात मोठ्या शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. माहिती पत्रकात चुकीची व अपूर्ण माहिती दिली असल्यास तो गुन्हा मानला जातो. तसेच चुकीच्या माहितीमुळे व्यक्तीचे नुकसान होत असल्यास त्या परिस्थितीमध्ये त्या संबंधित व्यक्तीला काही अधिकार प्राप्त झालेले असतात. मग ते अधिकार कोणकोणते, म्हणजे ती जी गुन्हा ज्या व्यक्तीसोबत झालाय ती व्यक्ती काय काय करू शकते किंवा कुठे कुठे दाद मागू शकते किंवा कुठे कुठे न्याय मागू शकते किंवा काय परिणाम किंवा त्यांच्याद्वारे काय प्रक्रिया केल्या जाईल याचा आपल्याला पहिले अभ्यास करावा लागेल. तर त्या व्यक्तींकडे कोणकोणता अधिकार असतो, तर या प्रश्नाच्या उत्तरास्वरूप आपण म्हणू शकतो की सगळ्यात पहिला अधिकार की ती व्यक्ती अंश खरेदी करण्याचे नाकारू शकते, म्हणजे आपलं जे शेअर आपल्याकडून खरेदी करण्याची प्रोसेस ते करणार होते ते नाकारू शकते, आपल्या याच्यावरून ते मुकरू शकते. दुसरा काय अधिकार आहे, खरेदी केलेल्या अंशावरील याचनेची रक्कम देण्याचे सुद्धा तो नाकारू शकतो की आता जी याचनेची रक्कम आहे ती मी देणार नाही कारण तू माझ्यासोबत धोकाधडी केलेली आहेस. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे झालेल्या नुकसानाबाबत तो संबंधित व्यक्तीकडून नुकसान भरपाईची सुद्धा मागणी करू शकतो. म्हणजे आता इथे नुकसान भरपाई जी झालेली आहे त्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये आपल्याला त्याची क्षतिपूर्ती मिळावी याची सुद्धा मागणी त्या संबंधित व्यक्तीकडून केल्या जाऊ शकते. चौथा अधिकार आहे झालेल्या हानीबद्दल तो न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. म्हणजे आपल्या हितासोबत छेडछाड झालेली आहे, माझ्या हिताला इथे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सुद्धा कसा की मला असत्य प्रतिपादन केलेल्या बाबी यांच्या बघून या कंपनीमध्ये शेअर घेण्याची इच्छा झाली कारण ॲक्च्युअल तशी परिस्थिती होती का नव्हे, पण तरी आपण असं म्हणजे त्यांच्यासमोर एक पडदा निर्माण केला, एक असं जे म्हणजे जग होतं नाही ते विश्व निर्माण केलं आणि तशी परिस्थिती त्यांना दाखवून जर भाग खरेदी करण्याकरिता भाग पाडलं असेल, त्यांना बुरळ पाडली असेल, तर या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत धोका झालेला आहे म्हणून ते न्यायालयामध्ये आपल्या झालेल्या हानीकरिता दाद मागू शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे अन्यथा कथनामुळे त्याला जबाबदार असलेल्या व्यक्ती दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या दायित्वाला जबाबदार मानल्या जातात. ज्या व्यक्तीने असं जे वाईट कृत्य आहे ते केलेलं आहे तर ते दिवाणी आणि फौजदारी दोन्ही दाव्यांना सामोरे जाण्याकरिता त्यांना तयार राहावं लागेल कारण ते गुन्हेगार समजले जातात. तर सगळ्यात पहिले आपण इथे समजून घेतलं की माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन किंवा अन्यथा कथन म्हणजे काय, याचा आपण व्याख्यांचा आधार घेऊन याची माहिती समजण्याचा प्रयत्न केला. सोबतच ज्या व्यक्तीसोबत या असत्य कथनामुळे काहीतरी वाईट घडलेलं आहे त्याच्याजवळ काय अधिकार आहे ते सुद्धा आपण अभ्यासले. त्यानंतर आपण समोर जाऊया असत्य प्रतिपादनाचे परिणाम. आता असत्य प्रतिपादनाचे काय परिणाम होतील, तर असत्य प्रतिपादनाचे मुख्यत्वे 2 परिणाम बघावयास मिळतात. अगदी पहिला परिणाम आहे असत्य प्रतिपादनाबाबत दिवाणी स्वरूपाची जबाबदारी. आता असत्य प्रतिपादनाबाबत दिवाणी स्वरूपाची जबाबदारी म्हणजे सिव्हिल लायबिलिटीज काय बनतात, तर कलम 35 उपकलम 1 नुसार
माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादनावर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीने त्या कंपनीचे भाग किंवा कर्ज रोखे खरेदी केले असतील आणि त्यामधून त्या व्यक्तीचे नुकसान झालेले असेल तर त्याची भरपाई करण्यासाठी व गुंतविलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी कंपनी विरुद्ध न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल केला जाऊ शकतो. म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये आपल्या हक्काकरिता दाद मागितल्या जाऊ शकते. मग त्या सिव्हिल कोर्टमध्ये जेव्हा आपल्याला दावा दाखल करायचा आहे तेव्हा दावा दाखल करताना दोन पक्ष लागतील. एक तर ज्याच्यासोबत धोकाधडी झालेली आहे तो पक्ष म्हणजे जो पीडित आहे तो, आणि दुसरा ज्यांनी हे कृत्य केलेले आहे ते. तर पीडित आपण सहज समजू शकतो की ज्यांच्यासोबत असत्य प्रतिपादन झालं आणि त्यांच्या पैशाची म्हणजे तिथे लुबाडणूक झालेली आहे असे लोक पीडित. ठीक आहे. मग आता त्याकरिता दोषी कोण असणार आहे हे आपल्याला सुद्धा माहीत करणं गरजेचं आहे. म्हणून जबाबदार व्यक्तींची यादी जसं जसं मी बोलेल तसं तसं तुम्ही लिहत जर चालाल तर ते तुमच्याकरिता चांगलं होईल. की जबाबदार व्यक्ती कोणकोणते असतील तर कंपनीचे संचालक, नंबर 2 ज्या व्यक्तींचे नाव कंपनीचे संचालक म्हणून माहिती पत्रकात नमूद केलेले आहे तसे, म्हणजे पहिला कंपनीचे संचालक, दुसरा ज्या व्यक्तींचं नाव संचालक म्हणून माहिती पत्रकात नमूद केलेले आहेत ते व्यक्ती, तिसरा कंपनीचे प्रवर्तक, चौथा माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश देणारी व्यक्ती, पाचवा जबाबदार व्यक्ती कोण असेल तर माहिती पत्रकातील अन्यथा कथन एखाद्या तज्ञ व्यक्तीने केले असेल तर ती तज्ञ व्यक्ती म्हणजे ज्याच्या हुद्द्याने किंवा स्वाक्षरीने ही जी असत्य माहिती आहे ती सत्य प्रतिपादित होत आहे अशी जर एखादी तज्ञ व्यक्ती तिथे आपल्या एखाद्या स्वाक्षरी केल्यामुळे किंवा आपलं एखाद्या तज्ञाच्या आधारावर त्यांनी जे तिथे दिलेलं हे असेल, मार्गदर्शन केलं असेल किंवा फायनल निर्णय दिला असेल, त्या फायनल निर्णयाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची लुबाडणूक झाली असेल तर तो व्यक्ती तज्ञ व्यक्ती सुद्धा जबाबदार समजला जाऊ शकतो. आणि जेव्हा दिवाणी कोर्टामध्ये किंवा सिव्हिल कोर्टमध्ये दावा केला जाईल तेव्हा दोन पक्ष जे हवे आहेत त्यापैकी एक पीडित पक्ष जर सोडला तर हे कृत्य करणाऱ्या पक्षांमध्ये कोणकोणत्या व्यक्तींची नावे येऊ शकतात किंवा कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वरील व्यक्ती जबाबदार असल्यास त्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई द्यावी लागेल. आता जर जबाबदार आहे तर त्या जबाबदारीची त्यांना म्हणजे जबाबदारीचा जो काही बोज आहे तो सुद्धा उचलावा लागेल आणि त्या बोजानुसार त्यांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल आणि नुकसान भरपाई द्यावी लागेल. परंतु काही परिस्थितीमध्ये या बाबीमधून काही लोक अपवाद सुद्धा असू शकतात. कोणकोणते? आणि त्यांची दिवाणी जी देयता आहे ते सुद्धा निर्माण होणार नाही. मग ते लोक कोणते? म्हणजे आता बघा जसं वर मी नाव घेतलं की काही संचालक, अरे हो काही संचालकांनी हे केलेलं आहे पण त्यापैकी एखादा असा राहू शकतो की हे जे धोकाधडीचं किंवा वाईट कृत्याचं कार्य केलं जात आहे त्याच्याच पहिले त्यांनी आपली संचालक म्हणूनच तिथून रजा घेतली असेल किंवा सुटका करून घेतली असेल म्हणजे तो त्या कामामध्ये नव्हताच. मग अशा परिस्थितीमध्ये तो तिथे त्या वाईट कृत्यामध्ये नव्हता तर आता त्याला दंडात्मक कृत्यामध्ये सामोरं जायला हवं का? नाही. तर मग असे काही अपवादात्मक लोक सुद्धा असू शकतात की जे त्या कृत्यामध्ये नाही तर त्यांना त्याची तिथे आपल्याला काय म्हणू आपण की हमी करून द्यावी लागेल की आम्ही तिथे नव्हतो तर त्यांची सुटका या दिवाणी देयतेमधून होऊ शकते. मग असे लोक कोणकोणते असतील ते सुद्धा अभ्यासून घेऊया अगदी कमी वेळेमध्ये. तर माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या व्यक्तीने संचालक म्हणून काम करण्यासाठी किंवा करण्याची आपली संमती काढून घेतली असेल म्हणजे आता तो संचालकच नव्हता तेव्हा व त्या संबंधी जाहीर सूचना सुद्धा दिली होती. असं जर असेल की त्यांनी जाहीर सूचना दिली की मी आता संचालक म्हणून इथे काम करू इच्छित नाही, हे जे पोस्ट किंवा पद मला मिळालेलं आहे ते मी समोर सामोरे जाऊ शकत नाही, याकरिता आपण काय म्हणू तिथे की म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की मी या पदावर नाही तर त्या पदावर नसताना जर एखादं काम केल्या जात आहे किंवा एखादं कार्य केल्या जात आहे तर त्या कार्यामध्ये आपण तर कुठे फसत नाही आहो ना याची आपल्याला जाणीव ठेवावी लागते. आणि तसंच जर एखाद्या व्यक्तीने माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी माघार घेतली असेल आणि तो फसला असेल तर मग तो तिथे आपली काय देऊ शकतो हमी प्रोव्हाइड करू शकतो
स्वतःच्या वतीने आपली काय म्हणू त्याला की म्हणजे तो त्यामध्ये नव्हताच हे सिद्ध करू शकतो. दुसरी बाब, माहिती पत्रकाची प्रसिद्धी त्याची संमती व अधिकाराशिवाय जर झाली असेल, म्हणजे माहिती पत्रकाची प्रसिद्धी त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं ज्याचं नाव गुन्ह्यात अडकलं आहे की हा गुन्ह्यामध्ये सामील होता त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा अधिकाराशिवाय झाले असेल व ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने त्यासंबंधी जाहीर सूचना दिली असेल तर तो तिथून सुटका आपली करून घेऊ शकतो किंवा मुक्त होऊ शकतो. त्यानंतर आहे माहितीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर परंतु भाग वाटपापूर्वी माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन लक्षात येताच त्याने आपली संमती काढून घेतली असेल तरी तो या गुन्ह्यामधून आपली सुटका करून घेऊ शकतो. शेवटचा मुद्दा आहे माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याच्या तारखेपर्यंत सत्य होते असे सिद्ध झाल्यास. बघा, आजच्या परिस्थितीमध्ये एखादं कार्य वाईट आहे, ते कार्य जे केले गेलेलं आहे किंवा जी बाब जे कथन त्या माहिती पत्रकामध्ये आहे ती ओळ आज चुकीची आहे, पण जेव्हा ते प्रसिद्ध करण्यात आलं होतं तेव्हा ती खरी होती. म्हणजे व्यक्ती परत्वे, काळ परत्वे, आपण जर वस्तूंमध्ये वस्तुस्थितींमध्ये बदलाव होत आहे, चेंजेस होत आहे, बदल होत आहे असं म्हणतो, तर जर असं व्यक्ती परत्वे, काळ परत्वे जर एखाद्या वस्तुस्थितीमध्ये बदल झाला असल्यास ती आज खोटी आहे पण त्या काळात ती खरी बाब होती म्हणून आम्ही त्याचे प्रतिपादन आमच्या माहिती पत्रकामध्ये केलं असं जर सिद्ध करता आलं तर त्या सर्व व्यक्तींची सुटका या दिवाणी देयतेमधून होऊ शकते. तर हा आपण सगळ्यात पहिला मुद्दा इथे अभ्यासला, ज्यामध्ये असत्य प्रतिपादनाबाबत दिवाणी स्वरूपाची जबाबदारी काय असते याचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आहे असत्य प्रतिपादनाबाबत फौजदारी स्वरूपाची जबाबदारी. आता असत्य प्रतिपादनाबाबत फौजदारी जबाबदारी म्हणजे काय, तर क्रिमिनल लायबिलिटीज काय असतील, तर कंपनी कायदा 2013च्या कलम 34 नुसार प्रसिद्ध झालेल्या माहिती पत्रकावर जर असत्य विधान केलेले असेल तर ते माहिती पत्रक प्रकाशित करणाऱ्या जबाबदार व्यक्तीला 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि सोबतच 1 लाख रुपयापर्यंतचा दंड सुद्धा केला जाऊ शकतो. आणि असा त्याचा समज होण्यास योग्य पुरावा होता असं ते व्यक्तीने सिद्ध केल्यास तो या म्हणजे या कारणात म्हणजे ज्या कारणामध्ये त्याला फसवला तो तिथे नव्हताच असं जर त्याने सिद्ध केलं तर या दंडातून त्याची सुटका होऊ शकते, पण त्याला सिद्ध करावं लागेल की तो तिथे गुन्हेगार नव्हता. दुसरी बाब, कलम 36 नुसार एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून अथवा निष्काळजीपणाने असत्य कथन, वचन किंवा भविष्यवाणी केली असेल की जी पूर्णपणे असत्य आहे, भ्रमात टाकणारी आहे व महत्त्वपूर्ण तथ्यांना लपवून टाकणारी आहे, तर अशा व्यक्तीला भाग किंवा ऋणपत्र ज्या व्यक्तींनी तिथे आपल्या भागा किंवा ऋणपत्रांमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या व्यक्तीला फसवण्याकरिता यांनी या बाबीचा वापर केला असं गृहीत धरून त्या व्यक्तीला 5 वर्ष म्हणजे जबाबदार व्यक्तीला 5 वर्षे तुरुंगवासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर इथे आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की जर असत्य प्रतिपादन केले जात आहे तर त्याचे परिणाम काय काय होतील, तर पहिलं दिवाणी स्वरूपाच्या जबाबदारी असतात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये दाव्याला आपण सामोरं जावं लागेल, आणि दुसरं की जर या असत्य कथनामुळे आपला दावा सिद्ध झाला असेल तर फौजदारी स्वरूपाच्या जबाबदारींचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. अगदी शेवटचा मुद्दा आपला यामधला राहिलेला आहे तो आहे माहिती पत्रकातील असत्य कथनावर उपाय काय आहे. तर माहिती पत्रकातील काही आधारांवर असत्य प्रतिपादनासाठी जबाबदार असलेले पक्ष आपला बचाव करू शकतात. मग कशा आधारावर आपला बचाव करतील, तर पहिला माहिती पत्रक त्यांच्या संमतीविना प्रकाशित करण्यात आले असं ते सिद्ध करतील तर आपला बचाव करून घेता येईल. दुसरं, तिला माहिती नसताना माहिती पत्रक प्रकाशित झाले होते आणि माहिती होताच तिने जाहीर सूचना देऊन आपली बाजू स्पष्ट केली होती असं जर सिद्ध केलं तर बचाव होईल. तिसरा, भागांचे वाटप होईपर्यंत त्याला संबंधित मजकूर सत्य वाटत होता, म्हणजे जो मजकूर आज आक्षेपार्ह आहे, आज गुन्ह्याच्या स्वरूपात
स्वरूपाने बघितला जात आहे, पण भागांचं वाटप होतपर्यंत तो गुन्ह्याच्या स्वरूपाचा नव्हताच असं सिद्ध केल्यास सुद्धा बचाव केला जाऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा आहे, त्याने आपल्या योग्यतेनुसार तज्ज्ञांविषयी मत दिले होते, परंतु त्याने आपल्या योग्यतेनुसार तज्ज्ञांविषयी मत दिले होते, परंतु असत्य माहितीवर आधारलेल्या माहितीपत्रकाला मत देणारा तज्ज्ञ स्वतःच असत्य माहिती देत असेल तर तो आपली जबाबदारी टाळू शकणार नाही. म्हणजे बघा आता की एखाद्या व्यक्तीने तज्ज्ञाच्या म्हणण्यावर ही चूक केली, तर तिथे मेन चूक जी होती ती कोणाची होती? तज्ज्ञाची होती. तर हा संबंधित व्यक्ती अंधविश्वास करून तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार तिथे ती ओळ टाकून किंवा एखादा आक्षेपार्ह वाक्य टाकून फसला असेल तर त्या व्यक्तीचा बचाव होऊ शकतो आणि तिथे सर्वस्वी जबाबदारी त्या तज्ज्ञ व्यक्तीची मानल्या जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे माहिती पत्रकातील असत्य प्रतिपादन अथवा अन्यथा कथन काय असते याचा अर्थ जाणून घेतला, त्याचे परिणाम दोन वेगवेगळ्या घटकांच्या आधारावर जाणून घेतले आणि सोबतच माहिती पत्रकातील असत्य कथनातून बचाव करण्याचे काय उपाय असू शकतात याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.